हाय वडक्कम 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 वडक्कम. हॅलो मित्रांनो, मी आलो आहो साऊथ इंडिया फिरासाठी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पोहोचलो होतो तिरुचिरापल्ली आणि जेवण वगैरे करून मी रात्री झोपलो होतो. डे 3 मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी अलग अलग नजारे. तर चला सुरू करू आपल्या डे 3 ला. मित्रांनो, आपण रामेश्वरमला पोहोचलेला आहात. आता आपण पोहोचलो ऑटो स्टेशन आणि इथे प्रॉब्लेम एक गोष्टी सर्वात जास्त आहे ती म्हणजे लँग्वेज. चाय प्यासाठी थांबलो आपण. बोल ना आता. मैं गरीब हूँ. चाय कशी लागली कार्तिक भाऊ याची? चाय थोडीशी कडू आहे, हा, गोड आहे. गोड आणि कडू आहे थोडीशी. इथे आपण गेला रूम किती रुपयामध्ये? प्रति कॅन्डिडेट 50 रुपये. आता आपण त्याला कुठे अग्निकुंड. अग्निकुंड म्हणजे कुठे आहे? नहराच्या जवळ. हो का? समुद्र म्हणजे हो का? समुद्रातच. इकडे कसं नहर म्हणतात भाऊ. हा, हे तो लेटेस्ट न्यूज है. हा समुद्र आहे. घे रे भाऊ. बघा, पाणी एवढा साफ आहे का? बहुत क्लिअर पाणी आहे. अच्छा. आता आपण अग्निकुंड मध्ये आलो आणि हा पाणी पूर्ण खारट आहे कारण समुद्र आहे. आंघोळ वगैरे झाली. आता आम्ही जातो 22 कुंड आंघोळ करायसाठी. भाऊ 22 कुंडाचा पाणी अंगावर घेणे हा म्हणजे का करणे? हा का करणे भाऊ? भाऊ का करणे भाऊ? दर्शन घेणे. नाही नाही, काहीच नाही हा करणे. भाऊ सांगते. का करणे भाऊ? दर्शन घेणे. हा, आलू भाऊ बोलला. भाऊ, आम्ही 22 कुंडाच्या पाण्याने आंघोळ करणार आहोत. हा, होत बघ. व्हिडिओ नाही मला ब्लॉग मध्ये टाकले ना. आता आपला 22 कुंडचा स्नान झालेला आहे. तर आता हे बघा बाहेरचा बी गज्जब. आणि माझी फोटो कशी काढून अन्ना लुंगी कितना वाला है? 150. क्या बोले? 150. आता आम्ही लुंगी वगैरे लावलून नितीन भाऊची लावूनच हो. जे भाऊ हा लुंगी आता लावत आहे डबल. चुकली म्हणते तर डबल लावत आहे. आता वगैरे पॅकेट झाली आहे, पाहू शकत्या. बिलकुल साऊथ इंडियन लोक. आता निघलो आम्ही हळूहळू मंदिर मध्ये जाण्यासाठी. हाय वडक्कम 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 वडक्कम. मित्रांनो, इथे कॅमेरा अलाव तर बिलकुल नाही आहे, तरी पण मी थोडा बहुत काढलेला आहे शूट. तर आता दाखवू शकणार नाही मी व्हिडिओ पूर्ण. खाऊ आणि बाहेर जाण्याचा मार्ग आहे. अंदर व्हिडिओ फोटो काढूच नाही देत, अलाव नाही आहे म्हणतात. तर प्रसाद वगैरे घेऊ. तर चला. जय महाकाय. जय श्रीराम. जय हनुमान. कावडे आपल्या इकडे तर नाहीच्याच बरोबर झाले नाही. इकडे पुरा झुंडच आहे इथं कावड्याचा. तर आपण जेवण करायसाठी जातो. तिकीट तर त्याला दिलून. जेवणाची सुविधा इकडे आहे. आपण जेवण करतो आता इकडे. सर्वांची लाईन लागली आहे आपली. आपण केला एक गाडी फिरासाठी. काकाजी बसल्या मामाजी. ही वाली गाडी आहे आणि आपण इकडे आहोत. हॅलो गाईज, आता आपण आलो धनुषकोटी. जबरदस्त स्वाद वगैरे. एक पायनॅपल. तर मित्रांनो, आता मी आहे धनुषकोटीमध्ये. हा पॉइंट आहे भारताच्या शेवटला म्हणजे साऊथ इंडियामध्ये. इथपासून भारत समाप्ती आणि श्रीलंका इथून 18 किलोमीटर फक्त दूर आहे. आणि माझ्या उजव्या साईडला आहे हिंद महासागर आणि डाव्या साईडला आहे बंगालची खाडी. हा जबरदस्त वातावरण आहे यार. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. खतरनाक फोटो निकाल रहा है भाई.
ओके डन. लाइक और सब्सक्राइब कीजिए. बोलता नाही येत एवढा, पण समजून घ्या तुम्ही पण. ओके. तर हे निघायची टाइम झाली का? जावाची टाइम झाली. तर आता आम्ही निघत आहोत इथून. एक वेळा व्ह्यू बघून पहा मित्रांनो. ह्या साईडला आहे हिंद महासागर, जो खूपच बिलकुल मोठ्या मोठ्या लाटा बिलकुल आणत आहे. आणि ह्या साईडला आहे बंगालची खाडी, जो शांत स्वभावचा आहे. चला मित्रांनो, आता आपण निघू इथून. आणि हा आहे लाईट हाऊस, जो जहाजांना दिशा दर्शवतो. आणि आता आपण जात आहोत पंबन ब्रिज बघायसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला पण पंबन ब्रिज बघायचा असेल तर माझ्या अकाउंटला जुळून राहा, कारण एका व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणे शक्य नाही आहे. आणि एडिटिंगला मित्रांनो थोडा जास्त वेळ लागत आहे, कारण ट्रॅव्हलिंग आणि एडिटिंग मी सोबत करत आहे. आणि मित्रांनो, मला सपोर्ट नक्की करा. समोर तुम्हाला कन्याकुमारी वगैरे सर्व प्लेस बघायला मिळतील.